गुंडाविरोधी पथकाने एक देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुसे बाळगणारा इसमास केले जेरबंद। गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, कल्पेश जाधव, राजेश राठोड, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव असे पंचवटी, म्हसरूड, आडगाव पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार कल्पेश जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जगन्नाथ लॉन्स, म्हसरूड, आडगाव लिंक रोड, नाशिक येथे एक इसम गावठी कट्टा घेऊन येणार आहे। गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता कर्ण जनरल स्टोअर, देशमुख वस्ती येथील टपरीवर बातमीप्रमाणे एक इसम आला, परंतु त्यास पोलिसांची चाहूल लागताच तो म्हसरूड, आडगाव लिंक रोड येथे पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आदित्य राजेंद्र पाटोडे व 21 वर्ष, राहणार निशांत गार्डन, धात्रक फाटा, आडगाव, नाशिक यास पोलीस पथकाने पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे व एक जिवंत काडतूस असा एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।